नमस्कार मित्रांनो, मी संदेश कुलकर्णी। आज आपण चर्चा करणार आहोत की आपल्या मेहनतीच्या पैशांनी घर विकत घेणाऱ्या सामान्य माणसांसाठी घर का महाग झाले आहे आणि हे हाऊसिंग बबल कसे निर्माण झाले। मुख्य मुद्दा आहे घरांच्या किमतीचा वाढता दर। पूर्वी 5 लाखात पूर्ण घर मिळायचं, पण आता 5 लाख रुपयात एक स्क्वेअर फूट मिळतो। आता आपलं वय आणि घरांच्या किमतीचा फरक आपण बघणार आहोत। आपलं वय वाढत आहे, पण त्याबरोबरच घरांच्या किमती सुद्धा वाढत आहेत। त्यामुळे घर विकत घेणं आता कठीण होत आहे। यात एक महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न येतो, तो म्हणजे भ्रष्टाचार आणि अनियमितता। काही बिल्डर्स अनियमितपणे पैसे घेतात आणि ग्राहकांची फसवणूक करतात। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो तो सरकारी धोरणांची असणारी कमतरता। सरकारने हाऊसिंग क्षेत्रात सुधारणा केली पाहिजे, ज्यामुळे घर विकत घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर होईल। मित्रांनो, घर विकत घेणं आपल्या सर्वांचं स्वप्न आहे, पण या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल। सरकार आणि संबंधित विभागांनी या समस्येवर उपाय शोधावा लागेल। आता बघूया भारतीय घराच्या किमती आणि आपली आर्थिक स्थिती। एक गंभीर वास्तव्य आजकाल भारतीय नागरिकांसाठी घर घेणं हे स्वप्नच बनलं आहे। घराच्या किमती आणि भारतीय जनतेचे आर्थिक उत्पन्न यामधील अंतर इतकं वाढलं आहे की अनेक लोकांसाठी घर घेणं आता अशक्य होत आहे। विशेषतः मुंबईसारख्या शहरांमध्ये घराच्या किमती आपल्या आर्थिक क्षमतेच्या बाहेर गेल्या आहेत। घराच्या किमती आणि व्यक्तींचे उत्पन्न यामधील अंतर हा मुद्दा लक्षात घेऊया तर मुंबईमध्ये घराच्या किमती आणि व्यक्तीचे आर्थिक उत्पन्न यामधील रेशिओ 14.3 इतका आहे। म्हणजेच घर घेण्यासाठी सरासरी 14 वर्षाची कमाई त्या एका व्यक्तीला किंवा कुटुंबाला घालवावी लागेल। आणि आता वाढत्या महागाईसोबतच आता असे वाटते की स्वतःचे घर घेणे म्हणजे सामान्यांसाठी एक स्वप्नच बनून राहते की काय असे वाटत आहे। दिल्ली NCR मध्ये हा रेशिओ 10.1 आहे, म्हणजेच घर घेण्यासाठी 10 वर्षाचं उत्पन्न लागेल। बेंगलोरमध्ये हा रेशिओ 7.4 आहे, म्हणजेच घर घेण्यासाठी बेंगलोरमध्ये 7 वर्षाचं उत्पन्न लागेल। या आकड्यांवरून स्पष्ट होतं की घर घेण्यासाठी लागणारं उत्पन्न हे आपल्या आर्थिक स्थितीच्या बाहेर जात आहे, आवाक्याच्या बाहेर जात आहे। सर्वात कमी परवडणारे शहर अहमदाबाद, पुणे, कोलकाता या शहरांमध्ये घर घेणं तुलनेनं परवडत आहे। सर्वात कमी परवडणारे म्हणजे मुंबई, दिल्ली, NCR, हैदराबाद या सिटीमध्ये घर घेणं अत्यंत कठीण आहे। घर घेण्यासाठी लागणारे कर्ज आणि उत्पन्न, घराच्या किमती वाढल्यानंतर लोकांना घर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोन घ्यावं लागतं। यामुळे EMI चा भार वाढतो आणि लोक आर्थिक ताणाखाली येतात। सरकार आणि बिल्डर्स यांच्या धोरणांमुळे घरांच्या किमती वाढल्या आहेत। ब्लॅक मनीचा वापर, प्रॉपर्टीच्या किमती कमी दाखवणं आणि इतर अनियमितता यामुळे घर घेणं सामान्य नागरिकांसाठी कठीण झालं आहे। घर घेणं हे आता सामान्य नागरिकांसाठी एक स्वप्नच बनलंय। सरकार आणि बिल्डर्स यांच्या धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक आहे, ज्यामुळे घर घेणं सर्वांसाठीच परवडणार आणि सोयीस्कर होऊ शकतं। घर खरेदीसाठी लागणारा खर्च आणि त्यामागील कारणे आता लक्षात घेऊया। जर तुम्ही सॅलरीड व्यक्ती असाल किंवा इमानदार व्यवसाय करणारा माणूस असाल आणि तुम्ही पायी जोडून जर घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 1.1 कोटी रुपयांचे घर 50 लाख रुपयात मिळते। म्हणजेच घराच्या किमतीत 2.2 पट वाढ झाली आहे। त्यामुळे तुम्ही जर 50 लाख रुपयांपर्यंतचे घर घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तेच घर 1.1 कोटी रुपयाला विकले जाते। हे फक्त किमतीची वाढ नाही तर लोकांच्या जीवनावर गंभीर परिणाम करणारी समस्या आहे। मुंबईत घराच्या किमतीत वाढ झाल्यामुळे लोक अधिक कर्ज घेतात आणि हा प्रश्न फक्त एका मुंबई शहरापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण भारतामध्ये ही समस्या निर्माण झाली आहे, ज्यामुळे लोक कर्जाच्या जाळ्यात अडकतात। या समस्येमुळे मानसिक तणाव, आरोग्याच्या समस्या आणि गंभीर घटनाही घडत आहेत। आता बघूया व्यक्तींचा EMI ते वार्षिक उत्पन्नाचा रेशिओ आणि त्याचे परिणाम। EMI ते व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाचा रेशिओ म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या किती टक्के भागाची भागीदारी घराच्या EMI मध्ये जाते। जर हा रेशिओ 30 ते 40% दरम्यान असेल तर ते सामान्य मानले जाते, पण भारतात हा रेशिओ 61% इतके आहे। म्हणजेच जर एखादा व्यक्ती 1 लाख रुपये कमावतो तर त्याचे 61,000 रुपये हे EMI मध्ये जातील। हे अत्यंत धोकादायक आहे आणि लोकांना कर्जाच्या जाळ्यात ढकलणार आहे।
पुढचा पॉइंट आहे घराच्या किमतीत होत असलेली वाढ आणि त्याचे कारणे. घराच्या किमतीत वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे ब्लॅक मनीचा वापर. जर एखादे घर 1 कोटी रुपये किमतीचे असेल तर त्यावर 20% टॅक्स लागतो, म्हणजेच 20 लाख रुपये इतका टॅक्स भरावा लागतो. पण रिअल इस्टेटमध्ये बिल्डर्स व इतर लोक घराच्या किमती कमी दाखवून बाकीचा पैसा ब्लॅक मनी म्हणून वापरतात. यामुळे 1 कोटीचे घर 70 लाख रुपयात विकले जाते. हे फक्त विक्रेत्याचा फायदा करत नाही तर घराच्या किमतीत वाढ होण्याचे मुख्य कारण देखील बनते. यामध्ये पुढचा आणि महत्त्वाचा पॉइंट येतो तो म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजे FSI आणि त्याचा परिणाम FSI म्हणजेच एखाद्या प्लॉटवर किती मजले बांधता येऊ शकतात. आता जर मुंबईत FSI 5 आहे म्हणजेच 1000 चौरस फुटाच्या प्लॉटवर 5000 चौरस फूट बांधकाम करू शकतो आपण. पण टोकियोमध्ये FSI 20 आहे म्हणजेच 1000 चौरस फुटाच्या प्लॉटवर 20,000 चौरस फूट इतके बांधकाम करता येऊ शकते टोकियोमध्ये. यामुळे मुंबईत जागेची कमतरता आहे आणि किमतीत वाढ होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून सरकारने FSI वाढवावा, ब्लॅक मनीवर आळा बसवावा आणि घरांच्या किमती नियंत्रित कराव्यात. तसेच लोकांनीही ब्लॅक मनीचा वापर टाळावा आणि इमानदारीने घर खरेदी करावे. आता आपण पाहणार आहोत की FSI आणि भ्रष्टाचार यांचा घरांच्या किमतीवर कसा परिणाम होतो. यामध्ये पहिला सब पॉइंट येतो तो म्हणजे भ्रष्टाचार आणि घरांच्या किमती. इमॅजिन करा की तुम्ही एक इमानदार व्यक्ती आहात, तुमच्याकडे थोडे पैसे आहेत आणि तुम्ही घर विकत घेण्याचा विचार करत आहात. परंतु जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता तेव्हा तुम्हाला 1.20 कोटी रुपयाचे घर 70 लाख रुपयात मिळते. हे घर विकत घेतल्यावर काही वर्षांनी तेच घर 15 कोटींमध्ये विकले जाते. यामध्ये FSI आणि भ्रष्टाचार यांचा मोठा हात आहे. आता हे FSI म्हणजे काय ते बघूयात. FSI म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स. हे एक प्रमाण आहे ज्याद्वारे ठरवले जाते की एखाद्या प्लॉटवर किती मजले बांधता येऊ शकतात. उदाहरणार्थ मुंबईमध्ये FSI 5 आहे म्हणजेच 1000 चौरस फुटाच्या प्लॉटवर 5000 चौरस फूट पर्यंत बांधकाम करता येऊ शकते. परंतु सिंगापूरमध्ये FSI 25 आहे म्हणजेच तिथे अधिक मजले बांधता येतात. FSI आणि घरांच्या किमती त्यामध्ये FSI वाढल्यास त्या परिसरात अधिक मजले बांधता येतात ज्यामुळे घरांचा पुरवठा वाढतो. यामुळे घरांच्या किमती कमी होऊ शकतात. परंतु भारतात FSI वाढवण्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता आहे. त्यामुळे घरांच्या किमती वाढतच राहतात. यामध्ये सरकारची भूमिका काय आहे तर सरकार FSI वाढवण्याचा विचार करत आहे परंतु इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता आणि भ्रष्टाचार यामुळे हे शक्य होत नाही. त्यामुळे घरांच्या किमती या वाढतच राहतात. मित्रांनो, घरांच्या किमती वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे FSI आणि भ्रष्टाचार. यावर उपाय शोधण्यासाठी सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा आणि FSI वाढवण्याचा विचार करावा लागेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. घर खरेदी करण्यापूर्वी FSI आणि भ्रष्टाचार यांचा विचार नक्की करा. यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता.